वाल्मिक कराड आता एसआयटी चौकशीच्या फेऱ्यात। संतोष देशमुखांच्या खून प्रकरणात वाल्मिकला 7 दिवसांची एसआयटी कोठडी। हत्येच्या दिवशी वाल्मिक कराडने संतोष देशमुखांना धमकी दिली। आरोपी आणि वाल्मिक कराडमध्ये फोनवर 20 मिनिटे संभाषण। एसआयटीची बीड कोर्टात धक्कादायक माहिती। वाल्मिकच्या पिंपरी चिंचवडच्या आलिशान फ्लॅटवर संक्रांत। कर थकवल्यानं महापालिका आणणार जप्ती, करणार फ्लॅटचा लिलाव। बीडची राष्ट्रवादीची जिल्हा कार्यकारिणी बरखास्त। धनंजय मुंडेंना राष्ट्रवादीकडून मोठा दणका। चारित्र्यवान पदाधिकारी निवडण्याचे राष्ट्रवादी समोर आव्हान। दाऊदच्या हस्तकांना हेलिकॉप्टरमधून प्रवास घडवण्यापेक्षा इस्लामी दहशतवाद्यांच्या एन्काउंटरमध्ये तडीपार होणं देशभक्तीचं लक्षण। शरद पवारांच्या अमित शहांबाबतच्या विधानानंतर भाजप आक्रमक। उद्धव ठाकरेंसाठी भाजपचे दरवाजे बंद। झी न्यूजच्या रिअल हिरोज पुरस्कार सोहळ्यात फडणवीसांचं वक्तव्य। तर भाजपला दरवाजाच नाही, कोणताही भ्रष्टाचारी व्यभिचारी माणसानं यावं, राऊतांची टीका। नागपूरच्या मानसोपचार तज्ञाचा प्रताप उघड। अनेक तरुणी आणि अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण केल्याचं उघड। तपासासाठी विशेष समिती गठीत। मुंबईत आता बाईक टॅक्सी सुरू होणार। बाईक टॅक्सीसाठी सरकार दरबारी प्रयत्न सुरू। कमी खर्चात कमी वेळात प्रवास शक्य होणार। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती।